सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी, ज्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं, अशा ऐतिहासिक पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत। या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून या शेजारील परिसरामध्ये खोमणे परिवार राहतोय। जवळजवळ 15 कुटुंब या ठिकाणी आणि जवळपास 90 लोकांची ही लोकवस्ती असताना कुठेतरी मोठ्या समस्यांना या लोकांना सामना करायला लागत होता। या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे, कारण हा डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी चढ उतार आहे, काही ठिकाणी अडीअडचणी खूप आहेत। कुठेतरी लोकांची दळणवळणाची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित नाही। समजा एखादा पेशंटला दवाखान्यामध्ये न्यायचं म्हटलं किंवा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जायचं म्हटलं तर या ठिकाणी रस्तेच नाही आहेत। परंतु नारायणपूर आणि भिवडी असेल, येथील वाडी जे पुरंदरच्या पायथ्याशी असलेलं गाव असेल, या ठिकाणचा जो शिवचा रस्ताच नकाशावर नाही आहे। परंतु लोक येथील नागरिकांनी स्वतःच्या इच्छे खातर किंवा स्वतःच्या कुठेतरी लोकांचं चांगलं व्हावं ह्या दानशूर व्यक्तीनुसार त्यांनी आपलं या ठिकाणी रस्ता देण्याचं मंजूर केलेलं आहे। या ठिकाणी स्वर्गीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधीतनं हा रस्ता होतोय। कुठेतरी या ठिकाणच्या ग्रामस्थांना त्याचा आनंद असल्याचं रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी तुम्ही राहताय, काय जाणवलं तुम्हाला एवढ्या वर्षामध्ये? चांगलं जाणवलं। हो, पाऊस आता यायला जायला रोड नाही, काय नाही, गुडघ्या एवढ्या चिखलातून यायचं जायचं सोपं नाही। गाडी घोड्या काय येतच नाही इकडे। तिकडेच 2 किलोमीटर अंतरावर लावावं लागत आहे लांब, मग तिथून चालत यावं लागत आहे घरी। आज तुम्ही रस्त्याचं पूजन केलेलं आहे, काय माझ्याच हद्दीतून दिला होता। जाऊ द्या म्हणलं, 7 फूट आमचा जाऊ द्या, 7 फूट त्यांचा जाऊ द्या। तुमच्या म्हणजे मनाने हे तुम्ही मनातूनच चांगलं होण्यासाठी तुम्ही केले। हो, आणि त्याचा आनंद आहे तुम्हाला? आनंद आता आहेच। तुम्हाला काय वाटतं? हे खोमणे वस्तीवरती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं जन्म ठिकाण आहे आणि या ठिकाणावरती येण्यासाठी म्हणजे गैरसोय व्हायची। ते आमच्या ह्या राहुलदादा गायकवाड, सदानंद तात्या बोरकर आणि सरपंच आमचे यांनी पाठपुरावा करून आम्हाला हे एकदम आनंदाचा दिवस आणून त्यांनी दिलेला आहे। त्यासाठी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन, आभार मानतो। अच्छा, या ठिकाणी जे रस्ता झालेला आहे, हे रस्त्याचं मार्किंग आणि किती लांबीचा रस्ता आहे आणि तो कुठल्या पद्धतीने बनवला जाणार आहे? हे पूर्ण रस्ता आहे ना, 2008 मध्ये सुरुवातीला ज्या टायमिंगला विजय बापू शिवतारे आमदार झाले त्या टायमिंगला पहिला फंड इथं टाकला होता या रोडला, खोमणे वस्तीच्या। तो रोड झाल्यानंतर काही कारणास्तव खाजगीकरणातनं तो रोड होता, खाजगी मालमत्तेतनं, त्या अनेक अडचणी येत होत्या। त्याच्याकरता आता राहुल गायकवाड असतील, प्रदीप बापू बोरकर, सारंग माकर, हे आम्ही 2-4 जणांनी निर्णय घेतला की यांचा हे शिवचा रोडचा कायमचा प्रश्न मिटून टाकायचा। त्याच्याकरता याच डिसिजन घेतलेलं आहे की पूर्ण सहकार्य यांना आमचं पूर्ण सहकार्य असेल। रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे उभं राहून, राहुल गायकवाड, मी स्वतः, दादा माकर असतील, प्रदीप बापू, हे आम्ही इथं उभं राहून हे पूर्ण ज्यांना पाहिजे त्या पद्धतीने, कुठं अडचणीत असेल तर नळी येतं तिथं ब्रिज टाकण्यात येतील। आणि आता राहुल गायकवाडशी बोललो मी तर ते म्हणले डांबरीकरण नाही, डायरेक्ट पूर्ण ह्यो रोड पावसाळी भाग असल्यामुळे कॉन्क्रीटीकरणाचं नाही का हे आपण नियोजन नाही करायचंच। ते आता सुरुवातीला हे पूर्ण पहिला भूमीकरण, खडीकरण होईल, त्याच्यानंतर हे कॉन्क्रीटीकरणाचं काम हाती घेण्यात येते। असे खोमणे वस्तीला मी इथं ग्वाही देतो आणि पूर्ण तुम्ही पण सहकार्य करा आम्हाला। हे सगळ्यांच्या सहकार्याने एवढे मोठे कामं होतात। ओके ओके, आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत राहुल गायकवाड। कुठल्या निधीतनं हा रस्ता पडलेला आहे, त्याचा एस्टिमेट काय आहे आणि तो कुठल्या प्रकारे बनणार आहे? सुरुवातीला मी आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या माध्यमातून खोमणी वस्तीसाठी आम्ही सुरुवातीलाच 1 कोटी रुपये
रस्ता मंजूर केला होता, त्या रस्त्याचा आत्ता आपण तिकडून आला तर तो डांबरीकरणाचा रस्ता झालेला आहे. थोडंसं काही कारणास्तव खोमणे वस्तीतल्या लोकांनी थोडंसं, त्यांचीही काही चूक नाही पण त्यांचं थोडंसं कुठंतरी नुकसान होतं, तर त्यांच्यामध्ये कुठंतरी एकमेकाच्यात गैरसमज होते, समन्वय नव्हता. तो समन्वय आज सगळ्यांनी साधून त्यांनी त्यांचा मोठेपण मनाचं, सगळ्या वस्तींनी सगळ्या लोकांनी मनाचा मोठेपण दाखवून या रस्त्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन आपल्या सांगितलं की हा रस्ता व्हाऊ द्या आणि हा रस्ता हा आपण कॉन्क्रिटीकरण रस्ता करणार आहे. उद्या भविष्यामध्ये त्यांना ह्या रस्त्यामुळे त्यांच्या दळणवळणाची व्यवस्था, त्यांच्या उद्या इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, या शाळेसाठी शालेय पोषण आणण्यासाठी सुद्धा या वस्तीला गाडी येत नव्हती. प्राथमिक शाळेचे शिक्षक इथं होते, लहान मुलं इथं होती, त्यांची प्रचंड मोठी गैरसोय होती. पण आज ह्या रस्त्याच्या माध्यमातून ह्या सर्व लोकांचं, या वस्तीचं आज अतिशय आनंदाचा दिवस त्यांच्या ह्या रस्त्यामुळे त्यांना सगळ्यांना आनंदाचा दिवस येणार आहे. आणि जास्त मी काही बोलत नाही, पण हा रस्ता, पलीकडचाही रस्ता आम्ही आता एक तो बंद होता तोही खुल्ला केला. आम्ही त्यांनाही हात जोडून विनंती केली की बाबा तो रस्ता सुद्धा मोकळा राहू द्या. हा रस्ता झाला, ह्या रस्त्याने सगळे कॉन्क्रीटने तुम्ही जावा. त्यांच्या घरातले काय 2-3 वस्तीची लोक असतील ते तिकडून त्या रस्त्याने जातील, तेही म्हणले त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, त्यांनी तेही मी मान्य केलेलं आहे. आणि ह्याच्यामधून त्यांची सगळ्यांची चांगली प्रगती हो, ह्याच मी त्या खोमणे वस्तीला आणि नरहरी उमाजी नायकांचं जे समाधी आता तिथं हे आहे, मी त्यांनाही स्मरण करून सांगतो की त्यांची शपथ घेऊन सांगतो, ह्या लोकांना कुठली अडीअडचण आली तर त्या अडीअडचणीमध्ये सदानंद बोरकर, बापू बोरकर हे नारायणपूरचे आता विद्यमान सरपंच आहेत, हे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू एवढीच ग्वाही देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. या ठिकाणी सर्व लोकांचा विचार करून 15 कुटुंब, 90 माणसं आणि येथील प्राथमिक शाळा असेल, येथील ज्या काही गोष्टी दळणवळणाच्या असतील, आरोग्य आजार पेशंट असतील, यांसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फंडामधनं हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता होतोय. नक्कीच येथील जे कुटुंब आहेत त्यांना त्याचा आनंद होईल, परंतु हा रस्ता सर्व लोकांच्या मदतीने पूर्ण होणार आहे, कारण लोकसहभागातून हा रस्ता होणार आहे, कारण प्रत्येकाने त्यात सहकार्य करायची ग्वाही दिलेली आहे. बघूया, लवकरच हा रस्ता पूर्ण होईल आणि या लोकांच्या आनंदामध्ये भर पडेल यात शंका नाही. धन्यवाद.